जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, आतापर्यंत शेळीपालन असेल, मेंढीपालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल, वराहपालन असेल किंवा मुरघास प्रकल्प निर्मिती असेल, या सगळ्या प्रोजेक्टमध्ये आलेली सगळ्यात मोठी स्कीम ही केंद्र शासनाने आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी किंवा सर्वसामान्य पशुपालक किंवा उद्योगधंदा करणारा असेल त्यांच्यासाठी लॉन्च केली मित्रांनो. तर आज मी त्याच स्कीमविषयी मला थोडी माहिती देणार आहे मित्रांनो. जेवढी मला माहिती होती तेवढी, आणि मी ती उपयोगी समजतो मित्रांनो की ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी. कारण अशा बऱ्याच स्कीम आहेत जशा महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये असतील किंवा केंद्र शासनाच्या असतील, त्या आपल्या सर्वसामान्य व्यक्तींपासून दूर असतात. त्यामुळे मी आज NLM ह्या स्कीम विषयी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो. तर आता बघू आपण NLM या स्कीम मध्ये. मी NLM म्हणत जाईल कारण त्याचा एक शॉर्ट फॉर्म येतो. NLM म्हणजे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन, याला असं म्हणतात. राष्ट्रीय पशुधन अभियान म्हणून ही केंद्र शासनाने चालू केलेली एक मोहीम आहे मित्रांनो. मित्रांनो, या स्कीमचं उद्दिष्ट एकच आहे, ब्रीडची डेव्हलपमेंट करणे, सोबतच रोजगार निर्मिती करणे, आणि त्याचसोबत मांस, दूध किंवा लोकर आणि अंडे ह्या प्रोडक्शन मध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन कसं होईल यावर कॉन्सन्ट्रेशन केलंय मित्रांनो केंद्र शासनाने. जसं की आता भारताची लोकसंख्या जशी ज्या स्पीडने वाढत आहे त्याच पद्धतीने त्यांच्या गरजा सुद्धा वाढत आहेत मित्रांनो. आणि त्याच अनुषंगाने केंद्र शासनाने ही मोहीम राबवली आहे जेणेकरून त्या गरजा पूर्ण होतील म्हणून.